हेलो राधे। तो लेट्स स्टार्ट विद द अनसीन पैसेजेस। और हम अनसीन पैसेज किस तरह से देखेंगे, तो पहले रीड करेंगे और पैरेलली उसमें के डिफिकल्ट वर्ड्स हम देखने वाले हैं। तो राधे, आज का जो पैराग्राफ है ये बुक में का 4th पैराग्राफ है। तो लेट्स स्टार्ट रीडिंग। आवर कंट्री, let me take the highlighter. Our country, a tapestry of culture, history, and diversity, holds a special place in our hearts. तर राधे, या वाक्यामध्ये टॅपेस्ट्री हा एक अननोन शब्द असू शकतो. तर टॅपेस्ट्री म्हणजे काय असतं हे खाली तू एक बघत आहे ना, तर एखादं कापड असतं, त्याच्यावरती वेगवेगळ्या रंग किंवा धाग्यांनी अशी पेंटिंग बनवलेली असते. तर म्हणजे इथे सांगायचं काय आहे लेखकाला, की आपला देश हा अशा पद्धतीची एक टॅपेस्ट्री आहे जिथे कल्चर, हिस्ट्री आणि डायव्हर्सिटी ह्या 3 गोष्टी पेंट केलेल्या आहेत. म्हणजे थोडक्यात आपला देश म्हणजे कल्चर, हिस्ट्री आणि डायव्हर्सिटी यांचा एक संगम आहे आणि आपल्या सगळ्याच्या मनामध्ये, आपल्या सगळ्याच्या हृदयामध्ये त्याला एक स्पेशल प्लेस आहे. तर हेच पहिल्या वाक्यात सांगितलेलं आहे. अवर कंट्री, our country, a tapestry of, इथे दिलंय बघा, कल्चर, हिस्ट्री अँड डायव्हर्सिटी. डायव्हर्सिटी म्हणजे काय राधे? विविधता. आपल्या देशामध्ये नाना प्रकारचे, नाना पद्धतीचे कल्चर असलेले लोक राहतात, म्हणून आपल्या कंट्रीला डायव्हर्स कंट्री म्हटलेलं आहे. आणि यासोबतच आपल्या देशाचं ब्रीदवाक्य काय आहे? युनिटी इन डायव्हर्सिटी, म्हणजे विविधतेत एकता. डायव्हर्स म्हणजे काय? भिन्न भिन्न, वेगवेगळे. आवर कंट्री इज टॅपेस्ट्री ऑफ कल्चर, हिस्ट्री अँड डायव्हर्सिटी, होल्ड्स अ स्पेशल प्लेस इन अवर हार्ट्स. तर पहिला शब्द कळला, टॅपेस्ट्री. टॅपेस्ट्री म्हणजे अशा एखादा कॅनव्हास किंवा कपडा, त्याच्यावरती वेगवेगळे रंग किंवा धाग्यांनी त्याच्यावर डिझाईन बनवलेली असते. ए पीस ऑफ हेवी क्लोथ विथ पिक्चर्स और डिझाईन्स शिवून म्हणजे काय? शिवण्याचं हे शिव म्हणजे शिवणे, आणि ह्याचं हे भूतकाळ आहे. डिझाईन शिवन ऑन इट इन कलर्ड थ्रेड. ओके. नंतर पुढचं वाक्य काय सांगतं? इट्स अ लँड वेअर ट्रेडिशन्स अँड मॉडर्निटी कोएक्झिस्ट हार्मोनियसली. तर राहते ट्रेडिशन्स, आता आपल्या ज्या काही परंपरा आहेत, आपण त्या परंपरांना सोडलेला आहे का? नाही. त्या परंपरा आणि ही मॉडर्न लाईफस्टाईल ह्या दोन्हीही कसे करतायत? कोएक्झिस्ट करतायत, म्हणजे सोबत राहतायत. तर तू हे खालचं पिक्चर बघत असशील. हे पिक्चर कशाचं आहे? एका हळदीच्या सेरेमनीचं आहे. लग्नाची जी हळद असते ना, तर बघ ही हल्दी सेरेमनी कशा पद्धतीनं सेलिब्रेट होत आहे? मॉडर्न पद्धतीनं. पण त्यांनी हल्दी सेरेमनी सोडली का? नाही. हल्दी सेरेमनी करतायत, पण कसं? मॉडर्न पद्धतीनं करतायत. म्हणजे मॉडर्ननेस आणि कल्चर हे दोन्ही कसे आहेत? एक साथ, एकत्र राहत आहेत. मग ह्या एकत्र राहण्यासाठी शब्द काय आलाय? कोएक्झिस्ट. 2nd नंबरचा शब्द मी हायलायटर नेतो बघ. कोएक्झिस्ट म्हणजे टू लिव्ह और बी टुगेदर ॲट द सेम टाइम और इन द सेम प्लेस ॲज समबडी और समथिंग. म्हणजे एक दोन गोष्टी, दोन किंवा अधिक गोष्टी एकाच जागी गुण्यागोविंदानं राहणं. कोएक्झिस्ट हार्मोनियसली. हार्मोनियस म्हणजे स्टेट ऑफ ॲग्रीमेंट, कुठलेही मतभेद न करता, कुठलेही भांडण तंटा न करता हार्मोनियसली जेव्हा दोन गोष्टी राहतात तेव्हा म्हणतात कोएक्झिस्ट हार्मोनियसली. मी बऱ्याचदा म्हणतो ना तुम्हाला, गार्गी राधे, कोएक्झिस्ट हार्मोनियसली, भांडण करू नका. तर परत एकदा वाचूया आपण. आवर कंट्री, ए टॅपेस्ट्री ऑफ कल्चर, हिस्ट्री अँड डायव्हर्सिटी, होल्ड्स अ स्पेशल प्लेस इन अवर हार्ट्स. इट्स अ लँड वेअर ट्रेडिशन्स अँड मॉडर्निटी, परंपरा आणि आधुनिकता कोएक्झिस्ट हार्मोनियसली. From majestic landscapes to bustling cities, its beauty is enchanting. हा वाक्य बघ. फ्रॉम मॅजेस्टिक लँडस्केप्स म्हणजे आपल्या देशामध्ये बघ कसे कसे भूप्रदेश आहेत. आपण पाहिलंय तिरुपती, सह्याद्रीच्या रांगा, शिवाजी महाराजांचा रायगड, तिथले भूप्रदेश कसे आहेत? एकदम भव्य दिव्य असे भूप्रदेश आहेत. या भव्य दिव्यसाठी शब्द आलेला आहे मॅजेस्टिक. मॅजेस्टिक म्हणजे काय? इम्प्रेसिव्ह बिकॉज ऑफ इट्स साईज ऑर ब्युटी.
ह्या मॅजेस्टिक शब्दावरूनच बँगलोरला एक बस स्टँडचं नाव पडलेलं आहे, मॅजेस्टिक बस स्टँड. मॅजेस्टिक म्हणजे भव्य, सगळ्यात मोठं बस स्टँड. मॅजेस्टिक या शब्दाचा अर्थ काय होतो? इम्प्रेसिव्ह बिकॉज ऑफ इट्स साईज ऑर ब्युटी. मॅजेस्टिक म्हणजे भव्य, दिव्य. मॅजेस्टिक म्हणजे काय? भव्य. फ्रॉम मॅजेस्टिक लँडस्केप्स टू बस्लिंग सिटीज, असे हे जे भूप्रदेश आहेत, मॅजेस्टिक भूप्रदेश, मनमोहून टाकणारे असे भूप्रदेशासोबतच आपल्या देशामध्ये कशा आहेत? बस्टिंग सिटीज. आता बघ, मुंबई, पुणे, बँगलोर ह्या कशा आहेत? एकदम क्राऊडेड, खूप रशवाल्या सिटीज आहेत. एक रेल्वे स्टेशनचं चित्र दाखवतोय तुला. ह्या अशा धावपळीच्या शहरांना काय म्हणायचं असतं? बस्टिंग सिटीज. धावपळीचे शहर म्हणजे बस्टिंग सिटीज. काय म्हटलेलं आहे? फ्रॉम मॅजेस्टिक लँडस्केप्स टू बस्लिंग सिटीज. इट्स ब्युटी, आपल्या देशाची ब्युटी म्हणजे सौंदर्य, हे काय? एन्चॅन्टिंग. एन्चॅन्टिंग म्हणजे काय? मंत्रमुग्ध करणारे. एन्चॅन्टिंग म्हणजे काय? मंत्रमुग्ध करणारे. हा शब्द आपण दिवाळीच्या पॅसेज मध्ये पण पाहिलाय. ती इल्युमिनेशन लाईट्स कशा असतात? मेस्मरायझिंग स्पेक्टॅकल. आपण एक शब्द वापरला होता, मंत्रमुग्ध करणारे दृश्य, मेस्मरायझिंग स्पेक्टॅकल. आणि या मेस्मरायझिंगचा थोड्याफार प्रमाणात समानार्थी अर्थ आहे, समानार्थ आहे एन्चॅन्टिंग. एन्चॅन्टिंग म्हणजे पण काय आहे? व्हेरी नाईस ऑर प्लीजंट, अट्रॅक्टिव्ह, मनमोहून टाकणारं. म्हणजे आपला देश कसा आहे? एकदम देशाचं सौंदर्य जर पाहिलं तर कसं आहे? मनमोहून टाकणारं सौंदर्य, असं देशाचं सौंदर्य आहे. आवर कंट्रीज हिस्ट्री इज ए सागा ऑफ स्ट्रगल अँड प्रोग्रेस. सागा हा शब्द लक्षात घे राहते. सागा म्हणजे गाथा, एखादी हिस्ट्री, खूप लॉंग स्टोरी, लॉंग ॲगोची लॉंग स्टोरी. सागा का म्हटलंय? कारण आपल्या देशाचा खूप मोठा इतिहास आहे. आपल्या भारतानं ब्रिटिश लोकांपासून स्वातंत्र्य मिळवलं खूप लढा देऊन. तर मग आपला देश कशाची गाथा आहे? स्ट्रगल आणि प्रोग्रेस या दोन्ही गोष्टींची. आपला देश म्हणजे काय? गाथा आहे. आपल्या देशानं इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवून कशा पद्धतीनं प्रगती केली ह्याचं हे दर्शवणारं एक चित्र मी इथं दाखवलंय बघ. हे आहे आपल्या भारताचं स्वातंत्र्य मिळालेला दिवस, फ्लॅग होस्टिंगचा. हे पंडित नेहरू आहेत, ॲड्रेस करतायत. हे भारताच्या संसद भवनामध्ये ॲड्रेस करताना पंडित जवाहरलाल नेहरू. तर इथं स्वतंत्र देश मिळवला होता तेव्हा अतिशय गरीब हालाकीच्या परिस्थितीत होता. तिथून आपण अशी प्रगती केलेली आहे. हे बघ कसे बिग बिग टॉवर्स, विमान, आपले सैन्य दल, कशी सगळ्या क्षेत्रामध्ये आपण भरभरून अशी प्रगती केलेली आहे. म्हणून म्हटलेलं आहे आवर कंट्रीज हिस्ट्री इज ए सागा ऑफ स्ट्रगल अँड प्रोग्रेस. शेपिंग आयडेंटिटी म्हणजे शेपिंग आयडेंटिटी म्हणजे काय? एक विशिष्ट स्थान. देशाना अपनी खुद की एक पहचान, खुद की जगह, स्थान. शेपिंग आइडेंटिटी, खुद की पहचान, खुद की पहचान. हमारे देश ने अपनी खुद की एक पहचान बनाई है. ओके, शेपिंग आइडेंटिटी. नंतर कल्चरल रिचनेस thrives in the form of art, music and क्युझिन. तर बघ आपल्या देशामध्ये किती प्रकारचे कल्चर आहेत. कोणी मद्रासी आहे, कोणी बंगाली आहे, कोणी महाराष्ट्रीयन आहे, कोणी राजस्थानी आहे. प्रत्येकाची भाषा वेगळी, प्रत्येकाचे राहणीमान वेगळे, प्रत्येकाचं खानपान वेगळं. महाराष्ट्र म्हणलं पुरणपोळी फेमस, राजस्थान म्हणलं दालबाटी फेमस, तर प्रत्येक राज्याचे, बंगाल म्हणलं तिथला रसगुल्ला फेमस. इतके प्रकारचे क्युझिन. क्युझिन म्हणजे रेसिपीज. इथं म्हटलेलं आहे बघ, इन द कल्चरल रिचनेस. कल्चरल रिचनेस थ्राइव्स म्हणजे ग्रो, वाढते. कल्चरल रिचनेसची प्रगती, आपल्या देशाची रिचनेस, कल्चरल रिचनेस कशातून वाढताना दिसते? तर आर्ट, वेगवेगळ्या राज्यांच्या वेगवेगळ्या कला, म्युझिक अँड क्युझिन. क्युझिन म्हणजे वेगवेगळे पदार्थ, वेगवेगळ्या पाककला. आणि प्रत्येक काय करते? रिफ्लेक्टिंग रिजनल युनिकनेस. युनिक म्हणजे काय? त्या पद्धतीचं दुसरं काही नाही. युनिक म्हणजे अद्वितीय. युनिक म्हणजे काय असते? युनिक म्हणजे खाली लिहित आहे बघ, अद्वितीय. युनिक म्हणजे अद्वितीय, याच्यासारखं दुसरं नाही. प्रत्येकाची एक युनिक आयडेंटिटी आहे. प्रत्येक स्टेटची, प्रत्येक कम्युनिटीची एक वेगळी आयडेंटिटी आहे. प्रत्येकाचं राहणीमान वेगळं आहे, प्रत्येकाचं खानपान वेगळं आहे, प्रत्येकाची वेशभूषा वेगळी आहे. ईश्वराला उपासनेची ही प्रत्येकाची पद्धती वेगवेगळी आहे. म्हणूनच काय म्हटलेलं आहे पुढचं वाक्य बघ, युनिटी इन डायव्हर्सिटी इज अवर मंत्रा. युनिटी इन डायव्हर्सिटी, विविधतेत एकता. हा शब्द लक्षात घ्या, आपल्या अभ्यासात खूपदा येणार आहे.
विविधतेत एकता, याला इंग्लिशमध्ये म्हणतात युनिटी इन डायव्हर्सिटी. विविधतेत एकता इज आवर मंत्र. विथ न्यूमरस लँग्वेजेस अँड रिलीजन्स बाइंडिंग अस ॲज वन. इथे वेगवेगळी भाषा बोलणारे लोक आहेत, वेगवेगळे पंथाचे लोक आहेत, या सगळ्या विविध जाती धर्माचे लोक वेगवेगळ्या भाषा बोलून सुद्धा कसे आहेत, एकाच धाग्यामध्ये गुंफलेले आहेत, एकच आहेत. युनिटी इन डायव्हर्सिटी. म्हणून काय म्हटलेला, युनिटी इन डायव्हर्सिटी इज अवर मंत्रा. विथ, मी हायलायटर नेत आहे, with numerous languages and religions binding us as one. We shoulder, पुढचं वाक्य बघ आणि एकदा शब्द बघूया. थ्राईव्ह, इथे आहे बघ थ्राईव्ह. थ्राईव्ह म्हणजे काय, our country's history struggle shaping and cuisine and reflecting regional unity in numerous languages we shoulder. थ्राईव्ह म्हणजे टू ग्रो और डेव्हलप वेल आणि युनिक म्हणजे अद्वितीय. खाली शब्द लिहिलाय बघ युनिक. युनिक म्हणजे थ्राईव्ह म्हणजे प्रयत्न करणे. थ्राईव्ह म्हणजे टू ग्रो, सफलतापूर्वक बढना. Cultural richness is missing, I guess. 1 minute राधे. तर राधे इथला एक सेंटेन्स राहिलाय, कॉपी झाला नाहीये. फ्रॉम मॅजेस्टिक, ते बुकमध्ये तू बघून घे. फ्रॉम मॅजेस्टिक लँडस्केप्स टू बस्टलिंग सिटीज इट्स ब्युटी इज एन्चॅन्टिंग. मॅजेस्टिक लँडस्केप्स म्हणजे भव्य दिव्य असे लँड्स आपले, आणि मॅजेस्टिक सिटीज आणि बस्टलिंग सिटीज म्हणजे वर्दळीचे शहर, खूप गजबजलेले शहर. इट्स ब्युटी इज एन्चॅन्टिंग. एन्चॅन्टिंग म्हणजे मंत्रमुग्ध करणारे, मेस्मरायझिंग. आवर कंट्रीज हिस्ट्री इज अ सागा ऑफ स्ट्रगल अँड प्रोग्रेस. हे पण आपण पाहिलेलं आहे की कशा पद्धतीनं आपला देश हा इंग्रजांपासून स्वतंत्र होऊन देशाने आपल्या कशी पद्धतीनं प्रगती केलेली आहे हे पाहिलं आहे. म्हणून म्हटलं आवर कंट्रीज हिस्ट्री इज अ सागा ऑफ स्ट्रगल अँड प्रोग्रेस शेपिंग इट्स आयडेंटिटी. कल्चरल रिचनेस थ्राइव्स इन द फॉर्म ऑफ आर्ट, म्युझिक अँड क्युझिन. कल्चरल रिचनेस इथे आहे बघ, राईट इथे आहे. कल्चरल रिचनेस थ्राइव्स इन द फॉर्म ऑफ आर्ट, म्युझिक अँड क्युझिन, each reflecting regional uniqueness. Unity in diversity is our mantra. आणि थ्राईव्ह शब्दाचा अर्थ इथे मी सांगितलेला आहे तुला. थ्राईव्ह म्हणजे टू ग्रो और डेव्हलप वेल. युनिक म्हणजे अद्वितीय. स्ट्राईव्ह म्हणजे कठोर परिश्रम करणे. स्ट्राईव्ह म्हणजे कठोर परिश्रम करणे. स्ट्राईव्ह म्हणजे कठोर परिश्रम करणे. We shoulder both challenges and opportunities. Challenges and opportunities. आपल्या समोर बरीचशी काही अशी चॅलेंजेस आहेत आणि आपल्याकडे संधी पण आहेत. We shoulder both challenges and opportunities. Striving for a brighter future. एका उज्ज्वल भविष्यासाठी आपण दोन्ही गोष्टींना घेऊन चालत आहोत. आपल्याला जे मिळालेले संधी आहेत आणि जे काही चॅलेंजेस आहेत त्यांना दूर करण्यासाठी या संधीचा वापर करून आपण स्ट्राईव्ह म्हणजे काय, वर्क हार्ड. काय करतोय, फ्युचरसाठी प्रयत्न करतोय. आणि आपण आता स्ट्राईव्हचा अजून एक मीनिंग सांगतो मी तुला. स्ट्राईव्ह म्हणजे काय, वर्क हार्ड. नाउ वी आर स्ट्राइविंग टू लर्न मोर अँड मोर वर्ड्स. वी आर वर्किंग हार्ड टू लर्न मोर अँड मोर वर्ड्स. Proudly we stand as a testament to resilience, unity and the spirit of our nation. This is the last sentence राधे. प्राऊडली म्हणजे अभिमानाने, गर्वाने, नकारार्थक नाही घ्यायचं.
प्राऊडली, आपल्याला आपल्या देशाचा अभिमान आहे. प्राऊडली वी स्टँड ॲज अ टेस्टामेंट. हा शब्द बघ, टेस्टामेंट. टेस्टामेंट म्हणजे काय? एक एव्हिडन्स, पुरावा. आपण एक काय आहोत? त्याचा पुरावा आहोत किंवा साक्ष आहोत किंवा एक प्रतीक आहोत. एक काय आहोत? प्रतीक आहोत. वी स्टँड ॲज अ टेस्टामेंट टू रेझिलियन्स, युनिटी अँड द स्पिरिट ऑफ आवर नेशन. आपल्या देशाची लवचिकता. रेझिलियन्स म्हणजे काय? वी आर रेडी फॉर चेंज. वी आर रेडी फॉर चेंज, वेदर इट इज टेक्नॉलॉजी ऑर एनिथिंग. इफ इट इज गुड फॉर आवर नेशन, वी आर रेडी टू ॲक्सेप्ट दॅट चेंज. जो व्यक्ती चेंजसाठी तयार असतो त्याला रेझिलियंट म्हणतात. रेझिलियन्स इज द प्रॉपर्टी ऑफ बिंग रेझिलियंट. म्हणजे वी आर रेडी फॉर चेंज. राधेला म्हटलं की आजपासून 3 तास अभ्यास करायचा आहे, हा त्याच्या रुटीनमध्ये चेंज आहे, बट ही इज रेडी फॉर दॅट चेंज. मीन्स राधे इज रेझिलियंट. अँड हा वाक्य काय सांगतो? प्राऊडली वी स्टँड ॲज अ टेस्टामेंट टू रेझिलियन्स, युनिटी अँड द स्पिरिट ऑफ आवर नेशन. स्पिरिट म्हणजे उत्साह, चैतन्य. टेस्टामेंटचे अजून 2 उदाहरणं दिलेत बघ मी. एखादा शो आहे, त्या शो मध्ये लोक जर वाढत आहेत तर त्याचा अर्थ काय की तो शो चांगला आहे, त्या आर्टिस्टची पॉप्युलॅरिटी वाढत आहे. तर इथे लिहिलं बघ, इन्क्रीजिंग नंबर्स इज द टेस्टामेंट ऑफ आर्टिस्ट्स ग्रोईंग पॉप्युलॅरिटी. आता सक्सेस, आता कोणत्याही गोष्टीमध्ये यश मिळवणं म्हणजे काय आहे की त्याच्यामध्ये त्याने खूप हार्डवर्क केला हे सिद्ध होते. म्हणजेच सक्सेस इन एनिथिंग इज द टेस्टामेंट ऑफ हार्ड वर्क अँड डेडिकेशन. तर मग राधे, आपण या पॅरेग्राफमध्ये कोणते कोणते हार्ड वर्ड्स पाहिलेले आहेत एकदा रिवाइज करूया. चलो. टॅपेस्ट्री. टॅपेस्ट्री म्हणजे एखाद्या कपड्यावर बनवलेलं पेंटिंग. म्हणजे आपल्या देशाला काय म्हणलंय? देश पण एक टॅपेस्ट्री सारखंच आहे. टॅपेस्ट्री म्हणजे थोडक्यात इथे तिन्ही गोष्टीचा संगम आहे. काय काय याच्यात? कल्चर, हिस्ट्री अँड डायव्हर्सिटी. नंतर को एक्झिस्ट हा शब्द पाहिला आपण. को एक्झिस्ट म्हणजे काय? एकत्र, सहवास, एकत्र. आपल्याकडे काय काय को एक्झिस्ट हार्मोनियसली आहे? ट्रॅडिशन अँड मॉडर्निटी. को एक्झिस्ट हार्मोनियसली. हार्मोनियसली म्हणजे कुठलेही मतभेद न करता. ए स्टेट ऑफ ॲग्रीमेंट और पीसफुल एक्झिस्टन्स टुगेदर. सामंजस्यानं राहणं, कुठलंही मतभेद भांडण न करता. को एक्झिस्ट म्हणजे स्टे टुगेदर, लिव्ह टुगेदर. त्याच्यानंतर आपण पाहिला होता एक शब्द मॅजेस्टिक. मॅजेस्टिक म्हणजे भव्य, दिव्य. आणि एन्चॅन्टिंग म्हणजे मंत्रमुग्ध करणारे. तसाच एक शब्द आपण बघितला होता दिवाळीच्या पॅरेग्राफमध्ये, मेस्मरायझिंग. मेस्मरायझिंग म्हणजे पण काय? मंत्रमुग्ध करणारा. आणि आपला कंट्रीज हिस्ट्री इज ए सागा ऑफ स्ट्रगल अँड प्रोग्रेस. सागा म्हणजे गाथा, एक लॉंग हिस्ट्री. सागा ऑफ स्ट्रगल अँड प्रोग्रेस, शेपिंग आयडेंटिटी. कल्चरल रिचनेस थ्राइव्ज. कल्चरल रिचनेस थ्राइव्ज. थ्राइव्ह म्हणजे काय? डेव्हलप, टू ग्रो. मग कल्चरल रिचनेस कशामधून ग्रो होताना दिसते आपल्याला? आर्ट, म्युझिक अँड क्युझिन. क्युझिन म्हणजे वेगवेगळे पाककला, वेगवेगळे अन्नपदार्थ. इथे आलाय बघ क्युझिन. क्युझिन म्हणजे वेगवेगळे पदार्थ. ईच रिफ्लेक्टिंग रिजनल युनिकनेस. युनिटी इन डायव्हर्सिटी इज अवर मंत्रा. विविधतेत एकता हा आपला मंत्र आहे. विथ न्यूमरस लँग्वेजेस अँड रिलिजियन्स बाइंडिंग अस ॲज वन, वी शोल्डर बोथ चॅलेंजेस अँड अपॉर्च्युनिटीज, स्ट्रायव्हिंग फॉर अ ब्राईटर फ्युचर. प्राऊडली वी स्टँड ॲज अ टेस्टामेंट. टेस्टामेंट म्हणजे प्रतीक, चिन्ह, साईन. आपण कशाची टेस्टामेंट आहोत? वी स्टँड ॲज अ टेस्टामेंट टू रेझिलियन्स, युनिटी अँड द स्पिरिट ऑफ आवर नेशन. स्पिरिट म्हणजे चैतन्य, उत्साह. तर राधे, असा हा सुंदर पॅसेज होता. याच्यानंतर याच्यावरचे 10 प्रश्न तू सोडवणार आहेस. हॅव अ नाईस डे. बाय बाय.